ही दीक्षाभूमीची जी अंडर पार्किंग आहे त्याच्या स्टेबिलिटी बद्दल आणि त्याला परवानगी कोणी दिली, सर्वात महत्वाचं परवानगी कोणी दिली म्हणजे संन्यासाच्या मागे सगळेजण लागलेत असं म्हणायला हरकत नाही. चोर हा शब्द मी वापरलेला नाही, वापरणार नाही, पण संन्यासांच्या मागे लागलेला. आम्ही जेवढे काही सदस्य आहोत इथे बसलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे दीक्षाभूमीचे यांना आदरणीय भंतेजी आमच्या समितीचे अध्यक्ष या नागार्जुन सुरेश ससाई यांनी कोणताही अधिकार दिला नाही, किंबहुना तुमचे सगळे अधिकार काढले गेले असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं. ते पत्र ज्याच्यामध्ये आमचे पूर्ण अधिकार जे काढलेले आहेत ते पत्र आम्ही तुमच्याकडे ठेवलं आहे. आणि हे जे अग्रीमेंट झालं अंडरग्राउंड पार्किंगचं, हे भंते ससे सुराई आणि फुलझेले साहेब यांनी ते अग्रीमेंट केलं. आज आम्हाला NIT ला पत्र लिहिण्याचा कोणताही अधिकार नाही. आज आम्ही पत्र लिहिलेलं आहे, जे पत्र आम्ही तुमच्याकडे दिलेलं आहे, आम्ही भंतेंना पत्र लिहिलेलं आहे की त्यांनी NIT कडे पत्र लिहावं आणि या अंडरग्राउंड जी पार्किंग आहे त्याबाबत माहिती काढा द्यावी. ही जी अंडरग्राउंड पार्किंग आहे याच्यामुळे बोधिवृक्षाला त्रास होणार नाही, स्तूपाला त्रास होणार नाही, याची संपूर्ण माहिती NIT चेअरमॅन कडून आदरणीय भंतेंनी काढावी, तज्ञ कमिटीकडून काढावी. आणि तो जो का रिपोर्ट येईल तो रिपोर्ट आम्ही समाजाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या इंजिनियर समोर ठेवणार, त्यांची अनुमती घेणार. थोडीसा जरी डाऊट आला, किंचित जरी डाऊट आला आणि जर स्तूपाला आम्हाला वाटलं की धोका होत आहे, बोधिवृक्षाला धोका होत आहे, आम्ही अंडरग्राउंड पार्किंग होऊ देणार नाही, हे आम्ही या सगळ्या सदस्यांच्या समोर तुम्हाला सांगतोय. आम्ही दीक्षाभूमीचे मालक नाही, आम्ही दीक्षाभूमीचे सेवक आहे. जनतेच्या भावनेशी खेळणार नाही. उद्या चालून जर जनतेला दुसरा निर्णय जरी घ्यायचा असेल तर आम्ही जनतेसोबत जाऊ, पण अधिकार आमच्याकडे नाही आहे. अधिकार जो आहे भंते अध्यक्ष यांच्याकडे आहे. तेव्हा तुम्ही आंदोलन जे करतायत, तुमचा जो रोष आहे, तुमचा जो राग आहे, तो आमच्याकडे न करता भंते ससे सुराई आणि त्यांच्या पाठीमागे जे कोणी आहेत, जे पत्रव्यवहार, कारण की हे जे पत्र भंते ससे सुराईने लिहिलेलं आहे ते पत्र भंते ससे सुराई यांनी वाचून दाखवावं, ते वाचून दाखवू शकत नाही, त्यांना कोणतंही वाचता येत नाही. मग त्यांच्या मागचा सूत्रधार कोण आहे? त्या मागच्या सूत्रधाराला अगेन्स्ट आणि भंते ससे सुराई यांच्यावरती रोष करावा, आमच्यावरती करू नका, संन्यासांना पकडू नका, निर्दोषांना पकडू नका, अशा प्रकारचं आव्हान आज या पत्रकार परिषदेद्वारा मी आपल्या सर्वांकडे करत आहे. गंभीर साहेब, समितीमध्ये समन्वय नाहीये, यापूर्वी सुद्धा अध्यक्ष महोदय भंतेजींनी समितीच्या सदस्यांवरती आरोप केलेला होता. कसला आरोप केला सांगा ना. पत्रकार परिषद त्यांनी माझ्या काहीतरी खोटी साक्षी काहीतरी केला आणि बिलकुल खोटी गोष्ट आहे. मला असं हे बघा बोलले, एक तर तुम्ही हळू बोला आणि दुसरी गोष्ट अशा प्रकारचं पत्र आम्हाला दाखवा. अशा प्रकारचं पत्र भंतेने आम्हाला दिलेलं आहे, खोट्या स्वाक्षऱ्याचं आमच्यापर्यंत आज पहिल्यांदा आलेलं आहे. परंतु भंते मेजॉरिटींना विश्वासात घेत नाही, हा महत्वाचा आहे. भंते एकटेच आहे, मेजॉरिटी इथे बसलेली आहे. मग मेजॉरिटी महत्वाची की लोकशाही महत्वाची? आणि खोट्या स्वाक्षऱ्याचं आम्हाला कोणते पत्र आलेलं नाही. तुम्ही सुद्धा मत काय आहे त्या कामगिरी होते? बिलकुल आम्ही नाराज आहोत, आम्हाला NIT कडून पूर्ण खात्री पाहिजे, अन्यथा आम्हाला तेव्हा पार्किंग नको, आम्हाला सर्वांना नको आहे. कधी ज्यानंतर त्याच्या खोलात जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही विरोध केला. जेव्हा हा खोलात जेव्हा कळलं आम्ही त्याच्या विरोधात आहोत. त्यावेळेस जर विचारायचं गेलं तर कोणत्याही पोलीस विरोध केला नाही. हा प्रश्न आम्ही समाजाला विचारू शकतो. आज तर त्याला 3 महिने झाले, पण जेव्हा रोष होत आहे आम्ही आहोत, जनतेच्या बाजूने आहोत.
तुम्ही तुमचं सदस्य पत्रकामध्ये त्याची प्रशासकीय पत्र त्या संबंधित विभागाला का देत नाही? कारण की आमचे अधिकार काढले आहेत, ते पत्र मी तुम्हाला दिलेले आहे. कारण की जर मी NIT ला जर पत्र लिहिलं तर ते दुसऱ्या दिवशी पत्र लिहितील की यांना काही अधिकार नाही. कारण की आमच्या दीक्षाभूमीवरती कोणताही धार्मिक कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त दुसरा कार्यक्रम होऊ नये अशा प्रकारचं मत आमचं असल्यामुळे आम्ही तिथे जो क्रिकेटचा जो शिकवण्याची अकॅडमी होती ती बंद केली. दुसऱ्या दिवशी पत्र बनतेने पाठवून दिलं की यांना काही अधिकार नाही. मॅनेजमेंट मध्ये कित्येक दिवसापासून ती पोस्ट खाली आहे डायरेक्टरची. आम्ही पद नेमलं, मागासवर्गीयचा एक माणूस नेमला, लगेच बनतेने तिथे पत्र पाठवलं की यांना कोणताही अधिकार नाही. तेव्हा आज आम्ही जे बोलतोय, जे काही पत्रकारांनी सांगितलं किंवा ज्या पत्रकारांनी विचार केले की तुम्ही आज का बोलताय, आम्हाला घरच्या गोष्टी घरात ठेवा, नंबर 1. आणि बनते हा देवासारखा असतो म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल बोलायचं होतं. परंतु आज रोष एवढा आहे की आज आम्हाला बोलण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. बिलकुल नाही, तो प्रश्न आहे. मी हे बघा, आनंद देकाटे साहेब, मी सुधीर फुलझेलेची व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवली की सुधीर फुलझेलेने म्हटलं आहे की याच्यामध्ये कसलाही धोका नाही आहे, सगळ्या इंजिनियरने याच्यामध्ये कबुली दिलेली आहे. जेव्हा आणि सुधीरच्या म्हणण्यावरती मी विश्वास ठेवलेला आहे. 7-12चा प्रश्न आहे ते सुधीरच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवला आहे. पण जेव्हा रोष जास्त होत चाललेला आहे, आम्हाला NIT कडून परत एकदा लेखी हमी पाहिजे. नाही, त्या दिवशी तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा दाखवला, ऑडिओ वेगळा दाखवला, तो सुधीर फुलझेलेचा व्हिडिओ दाखवला. मी काय डेव्हलपमेंट होत आहे आणि तुम्ही स्वतः बोलले त्या संदर्भात. डेव्हलपमेंट होत आहे ना, बिलकुल. पण प्रश्न एक वेळा दोनादेश आहे, डेव्हलपमेंट हा होतच आहे, विकास होतच आहे. इथे विकासाला कुठे विरोध नाही आहे, फक्त अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनला विरोध होत आहे. विकास होणारच, आम्ही करणारच. विरोध फक्त अंडरग्राऊंड वाला होत आहे. हा विषय तुम्हाला सोडवावा लागेल ना. आम्ही पत्र लिहिलंय ना साहेब, पत्र दिलंय ना तुम्हाला. विषय कसा सॉल्व्ह होणार? आम्हाला आंदोलन करावं लागेल बनतेच्या विरोधात. एक मिनिट आहे, तो आम्हाला त्यांनी एक पत्राचा एक नमुना दाखवलाय. अशा प्रकारचे अनेक पत्र आहेत. फक्त आपण आज एक बाब समजून घ्या की आमचे अधिकार काढले गेलेले आहेत. आपण इथे वादविवाद करत नाहीये. हे बघा, या माझ्यापूर्वी डॉक्टर सुधीर फुलझेले हे सचिव होते. डॉक्टर सुधीर फुलझेले यांनी राजीनामा दिल्यानंतर मला सचिव पद प्राप्त झालं. सुरुवातीचे 3-4 दिवस बनते माझ्यासोबत व्यवस्थित वागले. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला सचिव मानत नाही, माझ्याकडे मेजॉरिटी आहे आणि आजही जर काही त्रुटी असतील, त्यांना वाटत असेल की बाबा हा याच्याकडे मेजॉरिटी नाही, तर परत ते पत्र लिहून परत निवडणुका घेऊ शकतात. आज त्यांनी चॅरिटी कमिशनरची मदत घेतलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे. माझ्या सचिव पदाबद्दल त्यांनी तिथे तक्रार केलेली आहे. चालली आहे लढाई. आता स्मारक समितीचे खरे सचिव कोण? चॅरिटीमध्ये हा वाद सुरू आहे. चॅरिटीमध्ये हा वाद सुरू आहेच. बघा, मी सचिव लिहितो आणि बनते सचिव, तो चाललाय वाद. आम्ही चेंज रिपोर्ट टाकलेला, चेंज रिपोर्टला आणि चेंज रिपोर्टला बनतेने विरोध केलेला. आता जे कारण की यापूर्वी सुद्धा एकदा मेजॉरिटीने सचिव पद लिहिलं, मेजॉरिटीने सचिव पद एकदा नेमलं, तर त्याप्रमाणे सगळे सचिव करत होते. आदरणीय सुधीर फुलझेले सुद्धा चॅरिटीने परवानगी देण्याच्या पूर्वीच लिहित होते. त्या प्रकारे आम्ही चाललो आहे. आम्ही विरोधात.
आता जेव्हा वाद झाला तर तुम्ही येऊन का हे टाकता? बघा, मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे की समाजाच्या भावनेसोबत जावं लागतं. आज जर आम्हाला मुद्दा समजून घ्या, आपल्याला इथे वाद आणि विवाद करायचा नाही आहे. मुद्दा आहे भावनेचा. टेक्निकल गोष्टी आनंदजी डेकाटे साहेब, रवी साहेब, संत विजय पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण मी सांगतोय की टेक्निकल गोष्टी वेगळ्या आहेत आणि भावनात्मक वेगळ्या आहेत. उद्या टेक्निकली तज्ञांनी सांगितलं की या अंडरग्राऊंड पार्किंगमुळे स्तूपाला धोका होणार नाही. तज्ञांनी सांगितलं बौद्ध वृक्षाला तोटा होणार नाही. त्यांच्या भावना जर वेगळ्या असतील तर मग आम्हाला थोडी भावनेचा विचार करावा लागेल. टेक्निकल पॉईंटचा विचार करता येणार नाही. त्यांच्या भावना ह्या सुद्धा आहे. साहेब आमच्या व्हिडिओमध्ये लोकांनी म्हटलं की आमची जशी इच्छाभूमी आहे आम्हाला तशीच पाहिजे, आम्हाला विकास पाहिजे. तर मग ही भावना तुम्ही मान्य करा काय? जो 200 करोडचा विकास होत आहे तो तुम्ही रद्द करा काय? मग हे बघा, आणि समाज भावनात्मक दृष्टीकोन चालला समाजाकडे तुम्ही सगळे भावना कसा होणार दृष्टिकोन दिला पाहिजे की तार्किक पण असले पाहिजे भावनांनी. त्याच्यामध्ये मध्यम मार्ग काढावा लागेल. एक मिनिट, आम्ही राजकारण करतो. लोकांच्या भावना आहेत म्हणून आम्ही आता समर्थन करतोय. टेक्निकल विषय जे असेल काही होणार धोका होणार नाही तरी आम्ही त्या लोकांच्या भावना आहे म्हणून आम्ही समर्थन करू. राजकारणाचा विषय आहे का तुमच्यासाठी? आमच्या राजकारणाचा बिलकुल विषय नाही. मध्यम मार्ग काढू. हे म्हणतात की पैसा वापस जाणार काय, तुम्ही म्हणता की भावना विचार करा काय, मध्यम मार्ग काढू की आम्ही जी प्रगती आहे तो विकास ठेवू. प्रॉब्लेम कुठे येतोय? अंडरग्राऊंड पार्किंगचा येतोय. अंडरग्राऊंड एक मिनिट मला कंप्लीट करू द्या. गोष्ट अशी नाही, तुम्ही फक्त व्हिडिओवर नाही देऊ शकत. तुम्ही अगोदरपासून सदस्य आणि एक सन्मान्य सदस्य, तुम्हाला पूर्ण घडामोडी माहिती आहे त्याच्यातल्या. हे बघा, तुम्ही त्याच्यातलं काय झालं आम्हाला माहिती नाही म्हणून आणि मी त्यांनी म्हटलं म्हणून सांगितलं असं नाही बोलू शकत. तुम्ही सदस्य अगोदर आम्ही आहोत, आम्ही सगळे सदस्य आहोत. आम्ही सगळे सदस्य आहोत. आम्ही तुम्हाला परत तोच मुद्दा सांगतोय आणि परत तुम्ही तोच मुद्दा घेत आहे की टेक्निकली हे सगळं काही साऊंड आहे ते सांगतायत ना, पण भावनात्मक समाजाला ते नको आहे. आम्ही प्रयत्न करतो. हे बघा, आम्ही हे बघा, हे बघा, ठीक आहे, तुम्ही पत्रकार लोक आहात, आम्ही इथे सामाजिक लोक आहोत. इथे एका बाजूचे सुद्धा विचाराचे लोक राहतील, एका बाजूचे सुद्धा विचाराचे लोक राहतील. इतकी सोपी गोष्ट नाही आहे. कारण की म्हणजे आज जर कोणी एखाद्याने व्हॉट्सअप वरती की ही गोष्ट किंवा एखाद्या पत्रकाराने सुद्धा मला सांगितलं कशाला की काही गोष्टी अंडरग्राऊंडच्या फेवर मध्ये पत्रकाराने निघाली की लगेच होऊ लागलेत. सोपं नाही आहे. म्हणजे काही पत्रकार इथे बसले आहेत, एखाद्या पत्रकाराने पॉझिटिव्ह जर लिहिलं की अंडरग्राऊंड पार्किंगची गरज आहे, लगेच ट्रोल झालं. बिलकुल असं म्हटलं नाही. हे बघा, हे बघा, आम्हाला सगळ्यात पहिले आम्ही जे सदस्य आहोत त्या सदस्यांना दोन्ही बाजून मांडावे लागेल. फार बरं झालं आपण प्रश्न विचारला. आम्ही तुम्हालाच उत्तर देतो की ज्या लोकांनी याला विरोध केलेला आहे आपण तर व्हॉट्सअपवरती बोलू शकत नाही, परंतु दोन्ही बाजूचे लोक येत आहेत तेव्हा अंडरग्राऊंड पार्किंगच्या बाजूने त्यांना सोबत आणून, जे अंडरग्राऊंड पार्किंगच्या विरोधात आहे त्यांना
जी वेळ आहे, सगळे कामं सोडून बनतेने यावं, मी समर्थन करतोय. म्हणजे आम्ही कुठे निर्णय घेतोय? आम्ही सत्ता नाही, तुम्ही बरोबर ऐकत तर आम्ही काय करतो? आम्ही कुठे निर्णय घेतोय? आम्ही फक्त सत्यता सांगतोय तुमच्याकडे की आम्हाला अधिकार नाहीये संन्यासाला पकडू नका, निर्दोषाला पकडू नका, आम्हाला अधिकार नाही. बिलकुल दिली, कारण की लोकांना शांत करणं आवश्यक होतं आणि आम्ही भंतीच्या एक तारखेपर्यंत आम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू. आम्ही हिंमत हारणार नाही. आम्ही गेला एक पत्र लिहू की जरी आम्ही तुम्हाला विचारलं नाही तरी जनतेचा राग बघून आम्ही एक तारीख दिलेली आहे, त्या तारखेला आपण हजर राहू. म्हणजे अध्यक्षा उभीला हजर राहाल का? तुमची कमिटी राहील का? आम्ही राहू, पण आम्ही एकच सांगेल म्हणजे कसं आहे वातावरण सध्या आता, म्हणजे आंबेडकरी जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. बिलकुल झालं आणि त्या आक्रोशाचे बळी आम्ही सुद्धा झालेलो आहोत, कारण आम्ही पॉझिटिव्ह चालवलं. बरोबर आहे. पण आम्हाला कसं आहे समाजासोबत जायचं आहे, त्याचे बळी झालो आम्ही. माझ्या एक शेवटचे बळी झालेलो आहोत. माझ्या शेवटचे प्रश्न आता की आता जे रोज तिथं आंदोलन होऊन राहिले तर तुम्ही तिथं रोज बसणार आहात का? आमचे रोज आमचे समाजाच्या विषयावर आता तुम्ही ज्या विचारणार कमिटीला तर ते रोज येऊन राहिले तर तुम्ही त्यांच्यासोबत बघा इथे कमिटी मेंबर बसलेले आहेत, रोज एक कमिटी मेंबर नेमू आम्ही. म्हणजे राहणार त्यांच्या सपोर्टमध्ये कोणाच्या? जे आंदोलन बिलकुल आहे. बघा आम्ही पहिलेही होतो, आजही आहे तर उद्या राहणार. म्हणजे आम्हाला जरी अधिकार बनतेने दिले नाही तरी आम्ही तिथे राहतोय आणि तुमच्या समोर येतोय. बनतेने जरी अधिकार दिले नाही तरी आम्ही एक तारखेला तिकडे येतोय. बनतेने जरी आम्हाला अधिकार नाही दिले तरी आज आम्ही इथे येतोय. आंदोलन करून राहिले त्यांचे जे आक्षेप आहे तुम्ही त्यांना समर्थन दिले कोणाला? आंदोलन अंतर्गत पार्टीच्या विषयावर त्यांना त्यांच्या मताशी सहमती दर्शवून बंदीजींनी क्लिअर करावं काय आहे असं तुमचं म्हणणं आहे. ओके, त्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे. आपली नाही आनंद आहे. प्रेस कॉन्फरन्स पूर्ण तुम्ही ऐकली नाही. प्रेस कॉन्फरन्स तुमची चर्चा झाली. पार्किंग असण्याच्या बाजूने काही लोक आहेत असं तुम्ही सांगितलं आणि पार्किंग नसल्याच्या बाजूनेही काही लोक आहेत. मध्यम मार्ग काढेल कमी आहे आणि भंतेजी तो मार्ग काढावा अशी आमची इच्छा आहे. पुढे बोला. मी तोच विषय म्हणत आहोत की तुम्ही म्हणाले समाजाच्या त्यांच्या आम्ही सपोर्ट करत आहोत. आमची शंका आहे तशी मी शंका दूर करावी. आता त्याच मुद्द्यावर जे आंदोलन करून राहिले त्यांच्या सपोर्ट मध्ये तुम्ही आहात का आंदोलनात? बघा आम्ही मार्ग काढणारे आहोत, आंदोलन करणारे आणि आंदोलन दोन्ही आहेत ना. मग आंदोलन तर दोन्ही सुरू आहेत ना. एक तर बाजूने आहे आणि एक तर विरोध आहे. तुम्ही कोणत्या बाजूने? हे बघा मी बघाशी सांगितलं परत हा लेटर लिहिला तुम्ही दिलेला लेटर आहे आपली तुम्ही समर्थनात म्हटलं आहे की आम्हाला त्याचे उत्तर पाहिजे. ओके, हे उत्तर येतपर्यंत तुम्ही त्या आंदोलकांसोबत त्याच्या सपोर्ट मध्ये आंदोलनात उतरणार आहात? बिलकुल 100% वेळ प्रसंग आला तर भंतेच्या घरी सुद्धा आंदोलन करायचं असेल त्यांनी तात्काळ NIT चेअरमॅनचा संपर्क करावा. म्हणजे इतिहासामध्ये दीक्षाभूमीच्या सचिवाने आपल्याच अध्यक्षाच्या विरुद्ध मोर्चा काढला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये. म्हणजे तुम्ही सुरेश साहेब भंतेच्या निवासस्थानी सुद्धा जाऊ शकता. बिलकुल, कारण की मार्ग जर काढत नसेल तर मार्ग तर निघाला पाहिजे. मोर्चा काढू शकता. सगळे शेवटचे म्हणतात सगळे शेवटचं होऊन जाऊ द्या. रिपोर्ट आल्यावर आपण रिपोर्ट त्या लोकांसमोर आले पाहिजे. आपण सदस्य आपण सचिव आहात, ठीक आहे, लिगली आता तो सेक्रेटरी पार्ट आहे. हा वाद 6 महिन्यापासून सुरू झालेला आहे. तर सेक्रेटरी रिपोर्ट साठी आपण गेले होते का? तेव्हा माहिती आहे की लोकांना असंही जाऊ शकतो समिती म्हणून आपण सेक्रेटरी रिपोर्ट मागितली का? आता तुम्ही सगळे प्रेस कॉन्फरन्स ऐकले नाही तर मी काय करू? मी तुम्हाला एकच सांगितलं की जर मी गेलो तिथे तर माझ्या हाताने मी अपमान का करून घेऊ? कारण की विषय नाही आहे. NIT चेअरमन तुम्हाला सेक्रेटरी होतं सामान्य आंदोलन कारण नाही देत असते. तुम्ही तर सचिव आहात समितीचे, तुम्हाला देईल की स्टेबिलिटी होईल का, शिक्षा तुम्हाला त्यासाठी पोहोचेल का, असं काही तुम्ही तथ्य मागितलं का? तुमची यावर काही झालं का? ती फक्त आता लोकांना दाखवत आहे की आम्ही तुमच्या सोबत आहे, आंदोलन करायला मी आहोत. बघा मी सचिव आहे, डॉक्टर राजेंद्र ढोळे आहे, नामांकित व्यक्ती आहे. ऑफ द रेकॉर्ड चर्चा झाली असतील, केल्या असतील,
परंतु ऑन रेकॉर्ड मी बोलू शकत नाही. ऑफ द रेकॉर्ड चर्चेला महत्व नाही. ऑन रेकॉर्ड चर्चेलाच महत्व आहे. ऑफ द रेकॉर्ड चर्चा झालेली आहे. ते स्टेबिलिटी म्हणणार ना, एनआयटी वाले तर स्टेबिलिटी सांगते ना. परंतु लेट इट गो ऑफिशियली, पत्र जाऊ दे. यामुळे मुलं सती पोहोचत आहे, बौद्ध वृक्षाला सती पोहोचत आहे, म्हणून आता आम्ही आंदोलनात सहभागी घेत आहोत, असे आपल्याला काही पुरावा आहे का? तुमचे प्रश्न मला बिलकुल समजत. मी काय म्हटलं की एक म्हणजे प्रश्न मी मुळात मला समजत नाही. कधी कधी प्रश्न सुद्धा विचारताना कधी कधी प्रश्न येणार, कधी कधी तर आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ, पण त्या दीक्षाभूमीला सती पोहोचत आहे असा काही पुरावा देणारा असा काही डॉक्युमेंट आपल्याकडे आहे का? अशी आपण मागणी केली का? काही आपल्या समाजातील लोक, सिव्हिल इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील, त्यांनी असं पुरावा तुम्हाला दिला आहे का की दीक्षाभूमीला सती पोहोचत आहे? पहिली गोष्ट, बाकी कन्स्ट्रक्शनची किंवा खोदकामामुळे आपल्याला जिथे आरोप लागले त्या खोदकामामुळे जे आहे दीक्षाभूमीला सती पोहोचेल असा जे आहे त्याचा समज होता. समज असेल, गैरसमज असेल. खोदकाम पूर्ण झालेलं आहे, ते कन्स्ट्रक्शनचं पार्ट पूर्ण झालाय, दीक्षाभूमीला सती पोहोचलेलं नाही असा पुरावा तुम्ही देत आहात का समाजाला की दीक्षाभूमीला सती पोहोचेल म्हणून आम्ही आंदोलनात पवित्रा दिलं? फार सुंदर प्रश्न विचारला आहे. याच्यानंतर मग आपण बंद करूया. जेव्हा माझा समाज विरोध जातो, मला त्याच्या पुराव्याची गरज नाही. मी भावनात्मक बोलू शकतो. तुम्ही लोक घेऊ ना. आणि माझ्या समाजाने प्रश्न विचारला, मग ठीक आहे. मी भावनात्मक बोलतो. ठीक आहे, चला मी भावनात्मक बोलतो. मेजॉरिटी का प्रश्न यहाँ पर खड़ा किया हमारे सामने दीक्षाभूमि स्मारक कमेटी का। मेरा आपसे ये प्रश्न नहीं पत्रकार असेल नाही, पण आपलं शेवट म्हणजे कसं आहे. एक मिनिट पवन तू पत्रकार नाहीये, पत्रकार नाहीये म्हणून काय असते, विरोधाला विरोध म्हणून नको. शेवटचा सवाल तुमच्या डोळ्यात शेवट करा ना तुम्ही लवकर. त्याचं रिपोर्ट हे सगळं जे घडतंय आता याचा सवाल. अच्छा गवई साहेब, एक शेवट म्हणजे गवई साहेब एक प्रश्न आहे. 1 जुलैला जर गांधीजी आले नाही तर तुम्ही त्यांच्या निवासस्थानी मोर्चा नेणार का कमिटीला? हे स्पष्ट करून द्या. पत्रकार परिषदेत मध्ये आलेल्या सगळ्यांचे आभार. समारोप करताना एवढं सांगतोय की मी मेजॉरिटी निवडलेला सचिव आहे, परंतु आदरणीय बनते ससे शिवाय हे मला मानायला तयार नाही. आणि मी जे काही निर्णय घेतो, जे काही पत्र पाठवतो त्याच्या विरुद्ध ते पत्र पाठवतात. म्हणून मी एनआयटीला पत्र पाठवू शकत नाही. परंतु मी बनते यांना पत्र लिहिलं आहे, त्याच्यावर सचिव म्हणूनच माझी सही आहे की बाबा तुम्ही लवकरात लवकर एनआयटीशी बोलून इकडच्या स्टेबिलिटी बद्दल, म्हणजे या अंडरग्राउंड मार्केटमुळे मोदी उत्सवाला त्रास होणार नाही, दुपारा त्रास होणार नाही अशा प्रकारची माहिती द्या. आणि ती माहिती मागासवर्गीयांच्या बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या इंजिनियरच्या सोबत ती त्यांना एकदा पटली. आपण अंडरग्राउंड मार्केटमध्ये विचार करू, परत भावनात्मक विचार आहे, विचार करू. आणि जर त्याच्यावरती समजा स्टेबिलिटी असल्यानंतरही भावनेचा उद्रेक झाला, आम्हाला कधी नाही. सोपं नाही आहे. आम्ही त्याच्या विरुद्ध काम करू आणि आम्ही मोर्चाही काढू, हे काढू. आणि मोर्चा मी कशाला, आपण सगळेच काढू ना. जेव्हा तुम्ही इतक्या बेंबीच्या तोंडापासून बोलता, तुम्ही सामील व्हा, आपण काढू मोर्चा. एक मिनिट शेवटचं नाही तर झाला. माझं कसं म्हणण्याचा अर्थ आहे, सगळं अडलं आहे घनतेच्या हातात. आमचं काय म्हणणं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. सगळं अडलं आहे घनतेच्या हातात. आम्हाला सह्याचे अधिकार दिले नाही, आम्हाला त्याचं दुःख नाही. आम्हाला पदभरतीमध्ये विश्वासात घेतलं नाही, आम्हाला त्याचं दुःख नाही.
आम्ही क्रिकेट ग्राउंडवरती आपल्या दीक्षाभूमीच्या ग्राउंडवरती क्रिकेट बंद केली, त्याने परत सुरू केली, त्याचं दुःख आम्हाला आहे. परंतु याच्यामध्ये जिथे भावना लोकांना उसळलेल्या आहे तिथे त्या घंटेनी सगळा राग बाजूला ठेवून आपला इगो बाजूला ठेवून NITशी चर्चा करावी, आमच्याशी चर्चा करावी, आम्ही त्यांच्यासोबत आदराने चर्चा करू आणि मार्ग काढू. कुठेही आंदोलनासाठी म्हणजे त्यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी त्यांनी आम्हाला भाग पाडू नये अशा प्रकारची विनंती करतो. जय भीम, जय भारत.